नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक काय आहे ते. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पान सुपारीचं हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पान सुपारीशिवाय कोणतेही आपलं शुभ कार्य होत नाही. तर चला मग म्हटलं की गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, तर चला मग आपण असा काहीतरी युजफुल असा व्हिडिओ बनवूया. तर इथे आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे पान सुपारी. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बनवलेली आहे आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटातच बनून तयार आहे. तर याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पान सुपारी बनवण्याकरता इथे आधी आपल्याला पानाचं कटिंग बघायचं आहे. तर इथे बघा पेपर मी घेतलेला आहे 2 फोल्डमध्ये घेतलेला आहे आणि त्यावर उंची 5.5 इंच इतकी माप टाकून घेतलेला आहे. त्यानंतर 1.5 इंचाचं माप मी टाकलेलं आहे आणि खालच्या बाजूकडनं अर्धा इंचाचं माप टाकायचं आहे. असे सगळी मापं मी टाकून घेतलेली आहेत आणि आता याला पानाचा आकार मी देऊन घेणार आहे. तर अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये इथे आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ज्या मापाने मी हे पान कट करून दाखवलेलं आहे, तुम्हाला आकार करून दाखवलेला आहे, ते एकदम परफेक्ट पानाचं माप आहे. तर अशा पद्धतीने इथे मी पानाची कटिंग करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या एकदम व्यवस्थित आपलं हे पानाचा आकार बनला गेलेला आहे. त्यानंतर इथे ज्या फॅब्रिकपासून आपल्याला पान तयार करायचं आहे ते फॅब्रिक घेतलेलं आहे. इथे मी हिरव्या रंगाचं माझ्याकडे ब्लाऊज पीसमधला शिल्लक कपडा राहिलेला होता, तो मी घेतलेला आहे आणि असं 2 फोल्ड केलेला आहे. नंतर त्यावर फॉर्म शीट ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला जो पानाचा आकार आपण कट केलेला आहे ना, तो ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने मेन फॅब्रिक, फॉर्म शीट आणि जो आपण पानाचा आकार कट केला होता तो व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर बरोबर पानाच्या कडेनं आपल्याला शिलाई मारत हा पानाचा आकार आपला शिवून घ्यायचा आहे. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हे पान बनवून तयार होते फ्रेंड्स आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटातच बनवून तयार होते. तर अशा पद्धतीने खूप छान आणि युजफुल व्हिडिओ मी नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. जर तुम्हाला माझे प्रयत्न, माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करायला बिलकुलही विसरू नका. तर व्यवस्थित एकदम तुम्ही बघू शकता पानाच्या कडेनं मी बरोबर शिलाई मारून घेतलेली आहे आणि खूप सुंदररित्या इथे आपला हा पानाचा आकार देखील बनला गेलेला आहे. त्यानंतर शिलाई मारून झाल्याच्या नंतर हे वरचं पान जे आहे ना, जे कडेनं मी शिलाई मारून घेतली होती, ते पान आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पान सेपरेट करून झाल्यानंतर पानाच्या कडेनं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बरोबर पानाच्या कडेनं मी हे आपला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आणि फॉर्म शीट आहे ना, ते मी कट करून घेत आहे. कट करून झाल्यानंतर तिथे छोटे मी कट देखील देणार आहे. कट द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे फॅब्रिक जे आहे ना, ते सरळ करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पानाला कट आपल्याला द्यायचे आहेत, नॉचेस द्यायचे आहेत, कारण की कट दिल्यामुळे आपल्या जो आपण जी वस्तू बनवत आहोत ना, त्याची बरोबर एकदम आकार आणि फिनिशिंगमध्ये तो बनला जातो. याकरता आपल्याला छोटे हे कट द्यायचेच आहेत. तर अशा पद्धतीने कट देऊन झाल्यानंतर पान बघा मी सरळ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पानाचं जे टोक आहे ना, ते एका धारदार वस्तूच्या मदतीने, सुईने किंवा टाचणीच्या मदतीने पानाचं टोक हे एकदम व्यवस्थितरित्या तयार करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या इथे आपलं हे पान बनवून तयार आहे. तर अशा पद्धतीने पान सरळ करून झाल्यानंतर जिथून आपण हे पान सरळ करून घेतलेलं आहे तिथे आपल्याला शिलाई मारत ते पान पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि पानाच्या मध्यभागी बघा जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना, तसं चॉकने आपल्याला पानाच्या शिरा देखील आखून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई मारत हे पान तयार करून घ्यायचं आहे.
इथे फॉर्म शीटचा मी पानाला वापर केलेला आहे, कारण की फॉर्म शीट लावल्यामुळे काय होईल, आपण जी शिलाई मारतो ना पानाला, ती पानाची शिलाई अशी दबली जाईल आणि पानाला असा उभारपणा येईल. त्याच्यामुळे पान हे आपलं एकदम व्यवस्थितरित्या आणि सुंदररित्या बनलं जाईल. जर ह्या ठिकाणी आपण कॅनव्हास पेपरचा जर वापर केला ना, तर ते पानाला अशी उभारी येणार नाही बघा शिलाई मारल्यानंतर, म्हणजे ते पान असं बाउन्सी होणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, मी पानाचे जिथे आपण मार्क केलेला आहे ना, तिकडनं पूर्ण याला शिलाई मारून घेत आहे. त्याच्यामुळे पान हे आपलं एकदम व्यवस्थित 3D लुकवालं हे पान बनलं जाईल. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने फ्रेंड्स हे पान अवघ्या 5 ते 10 मिनिटातच बनून तयार होते. तर मध्यभागी बघा शिरांना शिलाई माझी मारून झालेली आहे आणि पानाच्या कडेनं देखील मी पूर्ण या पानाला शिलाई मारत हे पान आपलं तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, पानाला माझी कडेनं पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि पान बघू शकता तुम्ही किती सुंदर असं इथे हे आपलं विड्याचं पान, खाऊचं पान बनून तयार आहे. तर त्यानंतर इथे मी सुपारी देखील बनवून दाखवणार आहे. सुपारीला बघा अशा पद्धतीने मी मणी अटॅच केलेले आहेत आणि इथे जो ग्लू वापरलेला आहे ना, तो ग्लू पण मी तुम्हाला दाखवत आहे. 7000 हा ग्लू इथे मी वापरलेला आहे. या ग्लूमुळे ना पटकन असं हे मोती या सुपारीला चिटकले जातील. तर अशा पद्धतीने ही सुपारी आणि पान मी तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही फायनल लुक बघू शकता, किती सुंदर असं हे आपलं पान सुपारीचं पान विडा बनून तयार आहे. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि विड्याचं पान सुपारी हे कसं बनवायचं हे मी एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप पण नक्की करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.